प्रकाश मने निवृत्ती दासो अवधारी जोजी तरी अवधाने फळ दिजे मग सर्व सुखासी पात्र होई जे हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडायका जड जडो महिला निघ हे भक्तीचे वाटे लाग तरी पावसी अव्यंग निधाम माझ्या परम श्री गणेश स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार कृपा उदार माझा विष्णू मी तुझीच पूजा करतो हे मला प्रश्न होशील अरे हात म्हणून मी काय घोडं मारलो तू होशील ऑल द बेस्ट द ग्रेट बॉय ढोलक कोणी वाजवेल पक वाजवायला लायकी लागते आहे की नाही हो तिट था वाजव रे एवढी थाप शिकायला 6 महिने लागतात ते काय बापाच ठेवे का कोणी उठून काही करतो आता तर काय सुडसुडाट झाला चुकीचे आहे पखवाजाच्या ताली वेगळ्या आहेत पखवाजाचे अलंकार वेगळे पखवाजाचे बोल सुद्धा वेगळे तुम्ही पखवाज ढोलकीवर वाजा ढोलक नाद देणार नाही ढोलकीचा ताल पखवाजावर वाजा पखवाज नाद देणार ताल देणार नाही पखवाज असत आता हे बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर आज भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येत पदार्पण करतायत आणि प्राण प्रतिष्ठेचा शुभमंगल सोहळा नुसता भारतात नाही जगात चालू आहे रामाच्या मंदिरात अयोध्येत ज्याची राजगादी होती त्या अयोध्येत तुम्ही आता राम मंदिर बांधून त्यांना रामलल्ला तिथं विराजमान केलं तुमचे खूप उपकार झाले रामावर मी नाही म्हणत नाही पण ध्यानात ठेवा हा आपला अपमान आहे हा सन्मान आहे ते समजू नका हिंदुस्थान मध्ये हिंदू देवतेचं मंदिर पाडावं मंदिरावर पहिलं आक्रमण झालं 1526 ला दुसरं आक्रमण झालं 1528 ला तिसरं आक्रमण झालं 1934 ला चौथं आक्रमण झालं 1984 ला पाचवं आक्रमण झालं 1990 ला 6वं आक्रमण झालं 6 डिसेंबर 1992 ला हिंदुस्थान मध्ये राहणाऱ्या लोकांना हिंदू देवतेचं मंदिर स्वयंकृत बांधता येत नाही जे बांधलं ते पाडलं तुमच्या डोळ्यासमोर पाडलं याचं कारण फक्त एकच आहे विरोधक तुम्ही बहुसंख्यक असताना तुम्हाला भारी पडताय आजही माझे शब्द नीट ध्यानात घ्या आज 2024 मध्ये हिंदू फक्त जातीवाद सोडून हिंदू या शब्दावर जर एकत्र आला ना तर जगाला पाणी पाजण्याची ताकद फक्त हिंदू मध्ये फक्त तो हिंदू एकत्र येत नाही हे दुर्दैव आहे तो हिंदू एकत्र नाही माझा ठाम आरोप आहे हिंदूवर एकत्र आले असते
तर एका राम मंदिराच्या तुमच्या जागेवर तुमची जागा तुम्हाला ताब्यात घेण्यासाठी 4 लाख कारसेवकांचा बळी तुम्हाला द्यावा लागला नसता. ध्यानात ठेवा. मला सांगायचं काय, तुमचे हत्यारे तुम्ही आहे. ज्यांनी राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बनवली. प्रत्येकाला वाटतं माझा धर्म वाढला पाहिजे, माझा पंथ वाढला पाहिजे, माझा संप्रदाय वाढला पाहिजे. आता काही संप्रदाय, काही पंथ आणि काही धर्म वाढवण्यासाठी हिंसा करायची वेळ आली तरी चालेल, ते करतात. पण अहिंसा परम धर्म हे मानणारा जगातला पहिला धर्म असेल तर सनातन धर्म आहे. ध्यानात ठेवा. सनातन धर्म हिंसा करायला परवानगी देत नाही. आणि याचा गुण केवळ त्यांनी उचलला. आणि त्यांनी तुमची किती हिंसा केली, किती हिंसा. हो, एक राम मंदिर उभं करण्यासाठी 4 लाख हिंदूंचा बळी गेलेला आहे. इथं अण्णासाहेब पाटील म्हस्के राजकारणातले चांगले व्यक्तिमत्व आहेत. आपलं हा परिसर विखे बाबांचा परिसर आहे, राधाकृष्ण विखे साहेबांचा परिसर आहे. तुम्हाला राजकारण समजून सांगायला आलो नाही मी फक्त एक सांगतो, आजही राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी राजकारण बाजूला ठेवून रामाच्या नावात जर एकत्र आले ना, तर महाराज सर्व जगाला आराम देण्याची ताकद फक्त राम या शब्दामध्ये. पण आज इथं बारी आहे, उद्या बारी दिसणार नाही दर्शनाला. इथं आता बारी आहे, आज मंगल सोहळा चालला, उद्या दिसणार नाही. खंडन आहे, बाकीच्या ठिकाणी खंडन नाही. मी मुसलमानाची टीका करत नाही, मी वस्तुस्थितीवर बोलतो. एक आरोळी मारली, लाख मुसलमान जमा होता. एक आरोळी मारली, लाख मुसलमान जमा होतात. त्या लाखातला फक्त एक बोलतो आणि लाख ऐकतात आणि ऐकून ते तसं वागतात. ध्यानात ठेवा. पहिला मुद्दा, आपले एकत्र येत नाही, कंपनी फॉल्ट. आपले एकत्र येत नाही, आले तर नीट बसत नाही, बसले तर ऐकायची जाणत नाही. आम्ही 2 तास जो बोलतो ना, तो थोडस चुकतो. तुम्ही चांगलं सोडून देताना आमचं चुकीचं धरतात आणि कट करून व्हॉट्सअपला टाकतात. आणि ज्यांना अक्कल नाही ते आमच्या बिटकट ठोकतात. आणि तुम्ही आनंदाने बघतात. तुमचं दुर्दैव आहे, तुमचं दुर्दैव आहे. अरे तुम्ही लाखे आहेत ना, आम्ही कोण आहेत? अरे आम्ही तुमच्यातले घटक आहे. तुम्ही एज्युकेटेड आहे, आम्ही कोण आहेत? आम्ही सुद्धा नोकरी करू शकतो, एज्युकेटेड आहेत आम्ही. पण फक्त एक सांगतो, आमचा ट्रॅक बदलला. आमच्या पांडुरंगाने सांगितलं तू तिकडे जायचं नाही, तुझी गरज मला इकडे, म्हणून आम्ही इकडे आलेलो आहे. ध्यानात ठेवा. आम्ही तुमच्यातले आहेत असं तुम्ही आम्हाला कधी समजले का? अरे आमच्या धोत्राकडे पाहून हसणारा हिंदू आहे, मुसलमान नाही. आमची टीका करणारा हिंदू आहे, रामावर आरोप करणारा हिंदू आहे, सीता मातेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे हिंदू आहे. कशाला मुसलमानाला नाव ठेवतात? एक आरोळी मारली, लाखो मुसलमान जमा होता. पण त्यांना असं सांगावं लागतं का, अकबर भाई आगे आओ, महबूब भाई तंबाखू थुकून टाको, जाकीर भाई मांडी नीट घालो, कलाम भाई बिडी उजून टाको, शाकीर भाई बुट काढो. अरे आपला तर बाबाला हार घालायला बुट घालून देतो. बरं त्याला काय म्हणा, तर गुंडाने ठोकून टाकेल आपल्याला. ही परिस्थिती जर तुमची असेल तर तुम्ही राम मंदिर बांधून आनंद समजू नका. तुम्ही बांधलेलं राम मंदिर पाडण्याची तयारी आजही, आणि ते बोलून दाखवताय. आपका सरकार है, आपने बांधा है, कोई बात नहीं, हमारा सरकार आहे, हम गिरा देंगे. तुम्ही बघा, मला सांगायचं काय, याचं कारण एक आहे महाराज, धर्मात प्रवेश करण्यापेक्षा धर्म जोपासणं गरजेचं आहे. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगता, अर्जुना धर्माला तू तारलं तर धर्म तरेल, मुळीच नाही. तुम्ही धर्माला तारलं तर धर्म तरेल. हिंदू धर्म संपवण्यासाठी कृतायुगापासून तयारी झाली राक्षसांची. देवगण संपवायचा आणि राक्षस बसवायचे, हे राक्षसांची तयारी होती कृतायुगापासून तर कलियुगापर्यंत. आतापर्यंत 28 युग झाले, कोटयुग त्याचे 4 झाले, कृता, त्रेता, द्वापार आणि कली. तुमचा सनातन धर्म संपवण्यासाठी कृतायुगापासून प्रयत्न आहे. बरेच लोक म्हणतात मूळवर हिंदू आहेत, हिंदू महिला धर्म संपला. तुम्हाला एक बोलतो दादा, तुम्ही कीर्तनकार लोक सर्व सांगतात का धर्म संकटात आहे, धर्म संकटात आहे, धर्माचं रक्षण करा, धर्माचं रक्षण करा, हे कीर्तनकार लोक सांगतात. मी त्याच्या विरोधात बोलतो. तुम्ही बसलेल्या माझ्या माता भगिनी, माझे भाऊ, सर्व सिनियर मंडळीत ऐकताना माझा शब्द ध्यान देऊन ऐका. रामासमोर रामाची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही धर्मरक्षणाच्या भानगडीत पडू नका. धर्मरक्षण करणं हे तुमचं काम नाही आणि तुम्ही धर्मरक्षणाच्या भानगडीत मुळीच पडू नका. तुम्ही फक्त एक काम करा, धर्म शिकवतो ना त्या पद्धतीने वागा आणि जगा. धर्माचं रक्षण आपोआप झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद सनातन धर्माची. थोडं काम करतो, रामाचा बाप व्हायचा प्रयत्न करतो, शक्य आहेत का महाराज? तुम्हाला एक जाताना सांगू का, राजकारण मी म्हणून बोलत नाही.
बरेच लोक म्हणतात चहा विकणाऱ्या मोदीला भारताची राजगादी मिळाली हे त्या मोदीचं भाग्य आहे. असे काही लोक एकेरी शब्दात मोदी साहेबांना बोलतात. भारताची राजगादी एका चहा विकणाऱ्या मोदीला मिळाली हे त्या मोदीचं भाग्य आहे. पण मी उलट म्हणेल या भारत देशातल्या जनतेला सांगतोय, अरे चहा विकणाऱ्या मोदी सरकारला, मोदी साहेबाला राजगादी मिळाली हे मोदी साहेबाचं भाग्य नाही, पण या भारत देशाचं भाग्य आहे. त्या भारताला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान मिळाला म्हणून राम मंदिर उभं आहे, म्हणून राम मंदिर उभं आहे बेटे हो. आणि हे पूर्वजांनी करून ठेवलं, सांभाळता न आल्यामुळे हो 1526 ला ते पडलं. आणि आजही तयार केलेलं जर तुम्ही सांभाळलं नाही तर हे सुद्धा पडायला वेळ लागणार नाही. म्हणून सांगतो, राम से बड़ा राम का नाम अंतर निकला ए पैगाम, राम से बड़ा. अरे दादा हो, राम हे तत्व आहे, राम देव नाहीये, राम नीती आहे. नीट ऐका, राम नीती आहे, कृष्ण कूटनीती आहे आणि हरी जीवाची विश्रांती आहे. विठ्ठल विठ्ठल. आज ते भगवान प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा भव्य आणि दिव्य. अवध में आनंद भयो, जय सियावर लाल की, जय सियावर लाल की हो, जय रघुवर लाल की. अवध में आनंद भयो. अवध में जो कुछ आनंद मिल रहा है बहुत गहरा आनंद है. आपल्या देहू संस्थांचे काही महाराज लोक गेलेत, रात्री त्यांची मुलाखत मी ऐकली. रात्री इकडं उमऱ्याला कीर्तन होतं, उमऱ्याचं कीर्तन करून घरी गेलो मी. टीव्ही लावला तर आपल्या देहूकरांची मुलाखत चालू होती. इथं त्यांनी काय सांगितलं माहिती, राम म्हणता आवाज दे झाला, राम म्हणता रामाची होईजे, पदी बसोनी पदवी घ्यायचे, ऐसे सुखवचने आहे, विश्वासे अनुभव पाहे. तो अनुभव आम्हाला या अयोध्येत आल्यानंतर मिळाले. अयोध्येत वेगळा आनंद आहे. सदैव नित्य आणि निरामय आनंद तुम्हाला प्राप्त जर करायचा असेल तरी मरायच्या आधी जसं एकदा काशीला जावं असं लोक म्हणतात ना, मी म्हणतो मरायच्या आधी एकदा अयोध्येला गेलं पाहिजे. अयोध्येला काय आहे माहिती तुम्हाला? अयोध्येला आनंद आहे. आनंदाचे डोही आनंद वाजा, आनंदाचे आनंदाचा डोह. अभंग गाण्यासाठी जर आनंद प्राप्त जर करायचा असेल तर आनंदाच्या सागरात उडी मारा. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा, सुगंधा हरी धर्मळा, सुगंधा हरी धर्मळा, सुगंधा हरी. आनंदाचे डोळे आनंद चालवले. आनंदाच्या डोहात काय? आनंदाच्या डोहात आनंद आहे. राम आनंद आहे, रामाची नीती आनंद आहे, रामाचं कर्तृत्व आनंद देणार आहे. मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेलं आहे. शब्दात रटत त्यामुळे शब्दात महाराष्ट्र आहे. राम नीती आहे, राम उपनीती आहे, राम कुटनीती आहे. संसार सागर होऊन जायचं असेल राम हे एक साधन आहे जीवाचे. महाराज म्हणून महाराज म्हणते आनंदाचे गर्भाची आवडी गर्भाची आवडी मातेचा ओ गर्भाची
दुबईमध्ये आनंदाचा आनंद तरंग मुस्लिम समाज आहे दुबईला बर का. पण जगात सर्वात मोठं राम मंदिर आज दुबईला आहे. त्या राम मंदिरामध्ये श्री रामचरित मानस चरितम रघुनाथ शत कोटी प्रविश्रम एक एक अक्षरम पुंसा महापातकनाशनम सर्व रामचरित मानस त्या मंदिरामध्ये चौपाया छंद सोरट्या सहित लिहून ठेवलेलं आहे. कोणी लिहिलं? मुस्लिम वर्गाने. त्याला ठेवा, दुबईचा मुस्लिम आजही स्वतःला ते राजपूत समजतात. आम्ही रामाचे वंशज आहेत हे अगदी स्वाभिमानाने सांगतात. जाऊन बघा थायलंडला, जाऊन बघा अमेरिकेला. आजचा जो आनंद आहे हा भारतीयांनी जगाला आनंद दिलेला आहे. आणि आजचा या आनंदाचा सोहळा म्हणून आज भगवान रामरायाच्या दरबारात, भगवान बजरंग बलीच्या दरबारात श्री क्षेत्र लोणी गावामध्ये हा औपचारिक कार्यक्रम आहे. औपचारिक म्हणाल कसं तर महाराज खरं सांगतो, खोटं बोलत नाही, कार्यक्रम खाली नव्हता. पण अगदी रामाची आण घेऊन सांगतो, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुमचंही माझ्यावर आहे, नाही असं नाही. आणि मला त्यांनी सांगितलं नावं कुणाचे घेऊ नका, आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक नाही, मला तर तुमच्याकडून कवडीची गरज देऊ माझं येऊ देणार नाही. तुम्ही मला मोठेपणा द्यावं म्हणून तुमचं नाव मी घ्यायचं असा माझा मुळीच मुद्दा नाही. राजकीय क्षेत्रातल्या माणसाच्या मुखातून नाव निघणं स्वाभाविक आहे. आमच्या मुखातून नाव निघायला ज्याचं आम्ही नाव घेतो त्याचं पुण्य फळाला येतं असा त्याचा अर्थ आहे. आम्हाला काय महाराज, अहो माझं तर काहीच नाही. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी त्यागी मंडळी झाली. सद्गुरू नारायणगिरी महाराज, नारायणगिरी असं खडूस म्हातारा होतं ज्याच्या घरी जेवायला जायचं त्यालाच घोडे लावायचे मत. म्हणून तुम्हाला सांगतो मस्के साहेब, तुम्ही खूप हुशार आहे, तुमच्या मागे मी आहे, पण तुम्हाला जाताना सांगतो आमचं नाव घेणं वेगळंय, स्टेजवर उभारून बाता आणणाऱ्यांचं नाव वेगळंय. फक्त एक सांगतो, केवळ तुम्हाला पाहून मी कार्यक्रम केला. आणि त्यामध्ये माझा हा विखे परिवार, राधाकृष्ण विखे साहेब नामदार, त्यानंतर डॉक्टर सुजय दादा विखे, आमच्या शालीनताई, आमच्या सिंधुताई, हा विखे परिवार आमचा माझ्या नात्यातला परिवार आहे. मला ज्यावेळेस मी 2012ला रामकथा केली त्यावेळेस मला वाटतं साहेबांचं वय 84 वर्ष होतं, बरोबर ना? 81 का 84. लहान लेकरासारखं माझं बसायचे महाराज. आणि मला म्हणतात तुमच्या मुखातून जे शब्द निघाले साहेबांचे बोल सांगतो मी, बाळासाहेब विखे साहेब, तुम्ही जे बोलतात ना निर्भीड बोलतात. आणि ही निर्भीड बोलण्याची ताकद ही फक्त परमात्म्याशिवाय तुम्हाला येत नाही. फार विद्वान महात्मा होते, फार विद्वान. हा जो विखे परिवार आहेत ना, हा युग पुरुष परिवार आहेत. मी विखे परिवाराची स्तुती करत नाही, पण एकटा विखे परिवार या प्रवरेच्या तीरावर निर्माण झाला ना, तर या प्रवरेच्या तीरानं पूर्ण तीर सुखी करून टाकला महाराज. आपल्या धर्मात नियम आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजावी टाळी. बाळासाहेब विखे साहेबांच्या पाठीमागे राधाकृष्ण विखे साहेब महाराज, राधाकृष्ण आहेत, नाव राधाकृष्ण आहेत. काय आमच्या ताईंनी, सिंधुताईंनी साहेबांनी नाव ठेवलं राधाकृष्ण. त्यांच्यात राधेचे गुण आहे, कृष्णाचे गुण आहे. महाराज निष्कलंकित नेतृत्व आहेत राधाकृष्ण विखे साहेब म्हणजे, निष्कलंकित, खोटं बोलत नाही. राधाकृष्ण विखे साहेबांकडे नुसते वाकड्या डोळ्याने जरी एखाद्याने पाहिलं ना तर त्याचं वाटलं झाल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण आचरण. हो, तुम्हाला प्रतिकार शक्ती, जशी रोगाला प्रतिकार करण्यासाठी शरीरामध्ये इम्युनिटी पॉवरची गरज आहे, ताकदीची, तसं समोरच्याचा नाश करण्यासाठी तुमच्या आचरणाची तुमच्याकडे असलेली फार ताकद गरजेची आहे. राधाकृष्ण विखे साहेबांची ताकद येते. डॉक्टर सुजय दादा विखे, अरे काय लेकरू आहेत त्या. एकदा ओपीडीला भेटलो होतो आम्ही याला, ओम गुरुदेवला. महाराज जी जीवनात खरंच चित्त मन बुद्धीतनं मोठी झालेली लोक असतात ना, ते स्वतःच मोठे पण विसरून अगदी वेड्यात बसले तर वेड्यासारखे वागतात. मला तुम्हाला सांगायचं काय, गर्भश्रीमंत आहेत. भारतात ज्यावेळेस कोविड आला ना, कोविड आल्यानंतर गरीब जनता मरेल आणि मरू नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून सरकारला आधार देण्यासाठी कोविड आल्या मोदी सरकारला सांगितलं का कोविड मध्ये गोरगरीब जनता मरू नये, त्यासाठी तुमच्याकडे जर निधी कमी असेल तर मी तुम्हाला 1500 कोटी रुपये दान करतो. एका दात्याने कोविड साठी गोरगरीब जनतेसाठी 1500 कोटी रुपये दान केले.
त्या दात्याने ज्या सरकारच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हातात 1500 कोटी रुपयाची बॅग दिली. मला तुम्हाला सांगायचं काय, ज्याच्या हातात बॅग दिली तो खुर्चीवर बसलेला होता. 1500 कोटी रुपयाची ज्याच्या हातात बॅग दिली तो खुर्चीवर बसलेला होता. आणि ज्याने या देशाला 1500 कोटी रुपये दान केले तो फरशीवर खाली मांडी घालून बसलेला होता. त्या दात्याचं नाव आहे रतन टाटा. ही मोठी लोक स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवतात. ध्यानात ठेवा, मोठी लोक स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवतात आणि आपल्यात येऊन आपल्यासारखं वागतात म्हणून ते मोठे होतात. आपण अचानक थोडेसे मोठे होतो पण आपण पार आपलं तळबुड पुसून नासून घेतो. महाराज ध्यानात ठेवा, मोठेपण सहज मिळतं. मोठेपण मिळाल्यानंतर ते सांभाळायला सुद्धा ताकद लागत असते. महाराज या परिवाराचं मला खरंच अंतकरणापासून ध्यान आलं. पहिला फोन मला दादांचा आला, आमच्या अनिल दादांचा. महाराज कार्यक्रम पाहिजे म्हणलं. दादा कार्यक्रम गेलेला आहे पण प्रयत्न करतो. आणि मग औरंगाबादचं मिटमिटे गाव आहेत, आता परत 3 ते 5 तिथे कार्यक्रम घेतलेला आहे. पण आता जो 99% मी त्यांना नाही म्हणून सांगितलं. काल संध्याकाळी बिन आजही, कारण परत औरंगाबादला जायचं. औरंगाबादहून परत इकडं त्या पुंताम्याजवळ काय जळगाव म्हणून गाव आहे, चितळी जळगाव, तिथं 7 ते 9 तिथं जायचं. काय कशासाठी नाही म्हणलं. तर एक दादांचा फोन आल्यानंतर मला माझे 2012चे दिवस आठवले, त्या रामकथेचे दिवस आठवले. आनंद वाटला. ती रामकथा नाही, संयुक्त कथा केली होती मी. ती रामकथा वेगळी, संयुक्त कथा केली होती. प्रत्येक विषय मांडला होता मी. नुसत्या रामकथेवरही बोलू शकतो, खूप राम या शब्दातही बोलू शकतो, पण संयुक्त कथा केली होती. सर्व 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 विषय मांडले होते. आणि महाराज तेव्हापासून 2014ला मी ठाण्याची कथा केल्यावर कथा बंद करून टाकल्या होत्या. कारण माझे नियम असतात काही, ते पाळता येत नाही. तर कुठंतरी गेलं म्हणजे काहीतरी बलजबरीने करावं लागतं, खावं लागतं, ते जमत नाही. आणि केवळ एक सांगतो, आता त्यामध्ये मस्के साहेब असतील किंवा अनिल दादा असेल, आमचे परशुराम पाटील विखे असतील, यांनी मला कार्यक्रम दिला म्हणून मी यांना चढवतो असं काहीला वाटत असं ते डोक्यातून काढून टाका. मला परत बोलू नका, पण माझ्यावर नाराज होऊ नका. मला फक्त एक जाताना सांगायचे, तुम्ही मला कार्यक्रम दिला हा झाला प्रेमाचा भाग. तुम्ही मला कार्यक्रमाला बोलवलं हा झाला प्रेमाचा भाग. पण त्याच्या पुढचं सत्य सांगतो, या आनंद सोहळ्यामध्ये या व्यासपीठावर आज श्रीराम प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने या व्यासपीठावर सानप महाराजांचंच कीर्तन व्हावं ही इच्छा माझ्या रामाची होती, म्हणून ही सेवा माझ्याकडे आली. महाराष्ट्रात गाजलेली गायक मंडळी आहेत. मृदंग सम्राट विष्णू 1 नंबर आहे. सर्व टाळकरी माळकरी, आमच्या तुळशी माता आणि सर्व माझ्या माता भगिनी सर्वांना सादर प्रणाम करतो. आज कालानाम द्वादशी आहेत. काल पुत्रदा एकादशी होती, आज द्वादशी हा पर्व काल आहे. या महापर्व कालावर भगवान प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा मोदी सरकार आणि हजारो कोटी हजारो लाखो संत महंतांच्या साक्षीने त्या राम मंदिरामध्ये आज रामलल्ला विराजमान होणार आहे. त्या निमित्ताने ही सेवा आली. सेवा पुष्प गुंफण्यासाठी निवडलेला अभंग महावैष्णव ज्ञानाचे शिरोमणी ज्ञानेश्वर भगवान यांचा पुढचा वारसा चालवणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे परम शिष्य निळोबराया. निळोबरायांचा या 4 चरणाचा अभंग आहे. आता या अभंगातून निळोबराया काय म्हणले, देव घराला आला. देव घराला नाही, देव घरातच आहे. देव घरात आला असं का म्हणतं, देव घरातच आहे. पण देव घरात आला हे ज्या दिवशी आपल्याला कळलं त्या दिवशी आपल्या जीवनाला वेगळा ट्रॅक मिळाल्याशिवाय राहत नाही. हो, तुम्हाला माहितीये का, इथं बसलेले सारे देवच आहेत. इकडं बसलेले नर, इकडं बसलेल्या नारी, हा फक्त तुमचा शारीरिक भेद आहे. त्याला ठेवा. इकडं स्त्रीलिंगी म्हणजे नारी, पुरुषलिंगी म्हणजे पुरुष आहे का नाही. स्त्रीलिंगी पुरुषलिंगी हा शब्दात फरक आहे. पण एक आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्त्रीलिंगी पुरुषलिंगी हा फक्त शरीराचा भेद आहे, पण आत्म्याचा भेद नाही. जो आत्मा नरात आहे तोच आत्मा नारीत आहे. सर्व घटी राम सर्वांमध्ये राम आहे. फक्त तो राम आपल्या घरात आला हे कोणाचं मत आहे, तर ज्याने रामाला ओळखलं त्याचं मत आहे. आता राम हे एक तत्व आहे. तुम्हाला बरेच लोक म्हणतात आता राम म्हणजे काय, तर राम या शब्दाचा सरळ अर्थ राम म्हणजे नीती आहे. राम म्हणजे विद्वत्तेची प्राप्ती आहे. राम म्हणजे मर्यादा या तत्वाचा अलंकार आहे. राम म्हणजे संसाराच्या सागरातून तरुण जाण्याचं एक साधन आहे. राम
म्हणजे सुख प्राप्त करण्याचं एक विशाल तत्व म्हणजे राम आहे. एक तत्व नाम म्हटलेलं आहे. तत्व म्हणजेच राम, राम म्हणजेच तत्व. कलियुगामध्ये 33 कोटी देव आहेत. बरेच कीर्तनकार लोक म्हणतात आपल्या धर्मात 33 कोटी देव आहेत. पहिला मुद्दा मी सांगतो, आपल्या धर्मात 33 कोटी देव आहेत. मुसलमानात किती देव आहेत? एक देव आहे. त्यांच्यात एक आणि आपल्या 33 कोटी. तर एक सांगतो, त्यांच्यात जर एक देव आहे तर आपल्या सुद्धा एकच देव आहेत. आपल्या 33 कोटी देव नाही. मी अगदी जबाबदारीने बोलतो, आपल्या 33 कोटी देव नाही, आपल्या सुद्धा एकच देव आहे. फक्त आपल्या एका देवाला नाव 33 कोटी आहेत. देव 33 कोटी नाही, त्याला नाव 33 कोटी. नाव किती? अनंत. हे नाम ज्या त्याला नाव अनंत आहे. मग तुम्ही म्हणाल याला काय प्रमाण आहे? आमच्या ज्ञानोबरांनी सांगितलं, हो, जगाला जन्म देणारा विधाता विठ्ठल आहे. अनंत अवतार घेणारा विठ्ठल आहे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, अवताराच्या राशी तो हा. भगवंताचे 10 अवतार झाले, प्रमुख 10 अवतार आहेत, पण असे अनंत अवतार घेते. अनंत अवतार घेसी भक्ता कारण म्हणजे देवाचे अवतार अनंत आहे. पंढरीचा विठ्ठल तोच अयोध्येला राम बनला, तोच विठ्ठल द्वारकेला कृष्ण बनला, तोच विठ्ठल जेजुरीला खंडोबा बनला. देव एकच आहे, हरी एक आहे, फक्त हरीच्या कथा अनंत आहेत. हरी अनंत, हरी कथा अनंत, सर्व हरी अनंत आहे. हरीचं नाव अनंत आहे आणि त्या अनंत नावातलं एक नाव, तारणार नाव फक्त राम आहे. आणि ते राम तत्व अयोध्येला निर्माण झालं. अयोध्येचा राजा आलं लक्षात. अयोध्येचा राजा कोणता होता? त्या राजाचं नाव होतं अजराजा. अजराजाचे सुपुत्र राजा दशरथ होते. दशरथ असा राजा होता. दशरथ, दश इंद्रियाचं एकीकरण करून ज्याने तत्वाचं चिंतन केलं, जगातला एकमेव चिंतनकार म्हणजे दशरथ आहे. दशरथ हा कोण आहे? तर पूर्वजन्माचा दशरथ हा राजा मनू आहे. मनू स्मृती लिहिणारा मनू नाही बरं का. मनू राजा हा पूर्वजन्माचा मनू राजा आहे. जी कौशल्य आहे ती कौशल्य पूर्वजन्माची शत्रुपा म्हणजे आदित्य आहे. काही कार्य आयुष्याच्या काही कार्यकालावर त्यांनी राजपाट केला आणि राजपाट सोडून नर्मदेच्या तटावर आले. नर्मदेच्या तटावर त्यांनी दोघा नवरा बायकोने एका पायावर उभं राहून तप केलं. आणि तप केल्यानंतर भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले. वरमृई, हे राजा मग काय मागायचं ते? आदिती तुला काय मागायचं असं मागू घे. राजा सांगितलं, बस कुछ नहीं प्रभु, कुछ नहीं, बस तेरी कृपा हमसे हम पर ऐसे बनी रही, यही हमारी आशा है, इससे आगे कुछ नहीं लगता है. आदिती मातेने सांगितलं, त्यांना काहीच लागत नाही देवा, पण मला लागतंय. म्हणजे तुला काय लागतं? तुझ्यासारखा सुपुत्र माझ्या पोटी जन्माला यावा ही माझी इच्छा आहे. म्हणून तू माझ्या पोटी जन्माला येऊ, माझा मुलगा म्हणून मला मातृत्वाचं सुख द्यावं ही माझी इच्छा आहे. देवाने तथास्तु म्हटलं, पण विचार केला, आता आदिती मातेच्या पोटी मला जन्माला जायचंय. माझ्यासारखा पुत्र म्हणजे जगात माझ्यासारखा फक्त मीच आहे. देवासारखे जगात फक्त देवच आहे. माणसासारखे माणसं खूप आहेत, गाढवासारखे गाढव खूप आहेत, कुत्र्यासारखे कुत्रे खूप आहेत, पण देवासारखा फक्त देवच आहे. मग देवाने विचार केला, माझ्यासारखा जगात दुसरं कोणी नाही. मग आदिती मातेला सांगितलं, मीच तुझ्या पोटी जन्माला येतो, चला. तर महाराज ज्या टायमाला तथास्तु म्हटले, दोघाही नवरा बायकोने आशीर्वाद दिला. काही काळ ते स्वर्गात राहिले. आणि स्वर्गात राहिल्यानंतर कालांतराने देवाची इच्छा किंवा त्या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज राजाचे सुपुत्र म्हणून राजा दशरथ अयोध्येला अवतरले. आणि कौशलपूर नगरीचा राजा होता. त्या कौशलपूर नगरीच्या राजामध्ये कौशल्या माता म्हणून आदितीने जन्म घेतला. दोन्ही कालांतराने विवाह बाह्य झाले. आणि विवाह बाह्य झाल्यानंतरही कितीतरी कालखंड लोटला, पण राजा दशरथाला आणि कौशल्या मातेला पुत्र होत नव्हता, संतान प्राप्ती नाही. मग काय करायचं? सदैव राजा चिंतनात असायचा, मला माझ्या संसाराची गरज नाही, पण अयोध्येच्या गादीला जर राजपुत्र मिळाला नाही तर ही अयोध्येची गादी कदाचित क्रूर आणि हिंसा करणाऱ्याच्या ताब्यात गेली तर माझ्या बापजाद्यांनी जेवढं पुण्य केलं त्या पुण्याचा रास होऊन परत या अयोध्येच्या मातीमध्ये पापाचा ढीग उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे भगवंता, फक्त या राजगादीला एक सत्वशील राजा मिळावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून मला एकच दे, मला जास्त देऊ नको. पुत्र होईना. कौशल्याने सांगितलं, मला होत नाही ना, दुसरी बायको करा. मग दुसरी केली. दुसरीचं काय नाव माहिती तुम्हाला? दुसरीचं काय नाव? सुमित्रा. सुमित्रा, जिच्या जीवनामध्ये सु म्हणजे चांगले,
जीवन जगत असताना जीवनात फक्त चांगले मित्र करा, त्याला ठेवा. तुमच्या वेळी प्रसंगी तुम्हाला साथ देणार आहे तुमचा मित्रच असो. तो मित्र जर कुठं असेल तर तो मैत्री करून तुमच्या घात करू शकतो. मैत्री कोणाची करू नका, कलियुगात तरी करू नका. माझं हे मत. कलियुगात अरे मित्र होऊन गेले. कर्णाने एक सांगितलं, दुर्योधन पाप करीत असेल मला माहिती नाहीये, त्याच्या पाठीमागे मला पाप कर्म करण्याची वेळ आली तरी करेल, पण मी माझ्या मित्राला दगा देणार नाही. दुर्योधना, कर्णा तू काय बोलतोय? भगवान गोपाल कृष्ण कर्णाला सांगतात, कर्णा तू काय बोलतोय? तुझा मित्र पाप करतो, पाप करण्यापासून त्याला अडवायला पाहिजे. अडवलं मग कृष्णा, मी कर्णाला दुर्योधनाला अडवलं, पण दुर्योधन त्याच्या बापाचं ऐकत नाही, तो माझा ऐकत नाही का? जो मित्र आपला ऐकत नाही त्या मित्राला दगा दिला तरी चालतो. पण कर्णाने भगवान गोपाल कृष्णाला सांगितलं, देवा दगा देणं माझ्या रक्तात नाही. एक वेळेस मी माझा मृत्यू स्वीकारेन, पण मरेपर्यंत मी माझ्या मित्राला दगा देणार नाही. धरा ठेवा. सुदामाला बायकोने सांगितलं, अहो एवढं 18 दारिद्र्य, तुमचा मित्र राजवैभव भोगतोय, जा थोडीशी काहीतरी आपल्याला मदत घेऊन या. म्हणून बायकोचं ऐकून सुदामा मदत मागण्यासाठी द्वारकेला गेला. मित्राकडे जायचंय, पण मित्राकडे जाण्यासाठी मित्राला काही नेलं पाहिजे. घरात काहीच नाही, मग काय करायचं? हो, एका मडक्यामध्ये तांदळाचे भाजलेले पोहे होते. बायकोने पोहे आणले, उपरण्यात आणले, एवढे पोहे कृष्ण तुमच्या मित्रासाठी घेऊन घ्या. पोहे खांद्यावर टाकले आणि सुदामा मजल दर मजल करत द्वारकेच्या दरवाजावर येऊन उभा राहिला. मला सुदामा हे आल्यानंतर द्वारपालांनी आणवलं, ए उठे, ठहरो, कहा जा रहा है? सुदाम जी ने कहा, क्या 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 कहा? मुझे बुढ़ा कहा? अरे हम कौन है, आपको मालूम है? द्वारपाल ने कहा, अरे आप कौन है? आप हमारे राजा के कौन लगते हैं? आप पिताजी है? हाँ, कोई है तो कोई है. अरे हम कौन है ये हम नहीं बता सकते हैं, मगर तुम्हारा जो राजा है कन्हैया, जाओ उसको बोलो तेरा मित्र, तेरा सगा, तेरा प्राण प्रिय मित्र तेरे दरवाजे के सामने खड़ा है और उसका नाम सुदाम जी है. डोळ्यातून आसू आले सुदामाचे. द्वारपाल पळत गेला. भगवान गोपाल कृष्ण सिंहासनावर बसलेले होते आणि आरोळी मारली, महाराज महाराज, द्वार में एक वृद्ध खड़ा है, हाथ में काठी है, कास में लंगोट लगा है, बहुत जीर्ण हुआ है, और ये वो वृद्ध आदमी कहता है, जाओ तुम्हारे राजा को कहो कि हे राजन, हे कन्हैया, हे लल्ला, हे माधव, हे मधुसूदन, तेरे द्वार में मिलने के लिए तेरा मित्र, तेरा सखा, तेरा प्राण प्रिय जीवलक मान सखा मित्र तेरे दरवाजे के सामने खड़ा है. उसको बताया. कन्हैया ने कहा, क्या क्या नाम है उसका? उसका नाम सुदामा है. सुदामा शब्द ऐकले आणि भगवान गोपाल कृष्णाने खांद्यावर पच्चा टाकला आणि वायू वेगाने पडू लागले. सुदामा दरवाजा सोडून रिटर्न चाललेले होते. रिटर्न चालणाऱ्या सुदामाला आरोळ मारले, भैया सुदामा अरे कहा चला है? रस्त्याने सुदामाने भगवान गोपाल कृष्णाला पाहिलं आणि कृष्णाने सुदामाला पाहिलं. महाराज, सुदामाला कृष्णाने पाहिलं. जगाचा बाप भगवान गोपाल कृष्ण सुदामाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला, डोळ्यातून आसू काढले आणि त्या आसवाने सुदामाचे पाय धुतले. याला मैत्रीचं नातं म्हणतात. विठ्ठल सांगायचं नाही, पण एक जात मैत्री अशी असाय. निश्चय आरोळी मारली. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा करीब आ गया. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो,
द्वारकेच्या राजांना यावान दरिद्र सुदामाला कडकडून मिठी मारावं हे मैत्रीचं फळ प्रतीक आहे. मित्र जर आपला गरीब असेल ना तर तो किती जीवाचा असू द्या महाराज, श्रीमंत मित्र सारखा असावा लागतो. दुर्योधनाला मारावं लागलं श्रीमंत मित्राचं नातं करून, माहितीये का? कवच कुंडल काढून घेतले आपलं, याला कर्णाला कवच कुंडल काढून घेतले. दुर्योधनाच्या नादी लागला, मरावं लागलं कर्णाला. आता कर्णासारखा उदार जाता नाही, हा मला महाभारत तुम्हाला सांगायचं नाही, पण एक जाताना सांगतो, मैत्री योग्य करावी लागते. मला एवढं का सांगायचंय तुम्हाला, तर त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं ठरलं ना तर मित्र हा सखा सुद्धा आहे आणि तोच मित्र वैरी सुद्धा होऊ शकतो. कलियुगात मैत्रीचं नातं फार काही टिकत नाही, म्हणून मैत्री करूच नका असं मला म्हणायचं नाही. पण ज्याच्या सोबत आपण मैत्री केलेली आहे त्याला जाणून घ्या, समजून घ्या, तर मैत्री ठेवा. जाऊ विषय तो नाही. या विषयाकडे मला सांगायचं काय, आज राजाचे सुपुत्र राजा दशरथाने विचार केला आणि मग दशरथाचे मित्र जवळ आले. दशरथाच्या मित्राचं नाव होतं स्वामी वशिष्ठ. हे दशरथाचे गुरु होते. मित्र या नात्याने नाही पण गुरु या नात्याने. राजा दशरथाने मस्तक टेकवलं, रडू लागले, राजा देवा, गुरु महाराज, एक बायको झाली, दोन झाली, तिसरी काही केली, पण मला सुपुत्र होत नाही. जर मला मुलगा होत नसेल, दशरथाच्या अयोध्येच्या गादीला राजपुत्र मिळत नसेल, तर मला शरीर देह प्राण करायचा, देह त्याग करायचा. वशिष्ठांच्या डोळ्यात आसू आले. दशरथाच्या डोक्यावर हात फिरवला. दशरथा, घाबरू नको, तुला मूल होत नाही, संतान होत नाही. अरे अनेक कारणे का होत नाहीत मी बघतो. पुत्र कामिष्ठी, मला एवढा वेळ नाही इतिहास सांगायला. पुत्र कामिष्ठी यज्ञ केला. हो, पुत्र कामिष्ठी यज्ञ जसा आज यज्ञ ते अयोध्येत आहे, असाच यज्ञ आज जो यज्ञ आहे, नवग्रह मांडलेले आहे. हो, नवकुंड असतील, हजारो ब्राह्मण असतील, ब्राह्मणांच्या साक्षीने हवन चालू असेल बघा. व्यानाय स्वा, उदानाय स्वा, ब्रह्माय स्वा, वाव्य स्वाकर, गंधम समर्पयामि, पुष्पम समर्पयामि, धूप ओम व्यानाय स्वा, ओम वैष्णवे स्वा, ओम ब्रह्माय. सर्व यज्ञ यागादी कर्म चालू आहेत आज. एवढा मोठा यज्ञ फक्त त्या काळात त्या अयोध्येच्या भूमीवर कोणी केला होता? त्या यज्ञ करणाऱ्या पुरोहिताचं नाव आहे स्वामी वशिष्ठ. वशिष्ठाने यज्ञ केला. आज हा यज्ञ प्राण प्रतिष्ठेचा यज्ञ. त्या काळात जो यज्ञ घडला त्या यज्ञाचं नाव आहे पुत्र कामिष्ठी यज्ञ. पुत्र कामिष्ठी यज्ञ 9 दिवस चालला. 9व्या दिवशी त्या यज्ञातून अग्निदेव प्रगट झाले आणि अग्निदेव प्रगट झाल्यानंतर दशरथाला सांगितलं, दशरथा, सत्व परीक्षा सत्याची होते. सत्व परीक्षा ही अहिंसा तत्व पाळणाऱ्याची होते. जे हिंसक असतात त्यांची परीक्षा घेतली जात नाही. हो, ब्रह्म तत्व या त्या तत्वाने तुझी परीक्षा घेतली. पण मी अग्निदेव तुला सांगतोय, तुझ्या गादीला राजपुत्र मिळणार यात काही शंका नाही. चल, हे मी तुला फलदान करतो, हे दान घे. हो, राजा दशरथा, झोळ्यान, तू याचा काय, मी दाता आहे, मला तुला काहीतरी दान द्यायचंय. त्यावेळेस अग्निदेवाने राजा दशरथाला एक फलदान केलं. त्या फलाचं काय नाव होतं माहिती तुम्हाला? त्या फलाचं नाव होतं पायस. पायस नावाचं फल, पायस नावाचा गोळा, त्याला काही पिंड सुद्धा म्हणतात. ऐक नाही, दशरथा 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 Yeah.
डोळ्यातून आसू आले. माझ्या अयोध्येच्या राजगादीला जर सुपुत्र मिळणार असेल, माझ्या राजगादीला जर तत्व मिळणार असेल, राजा मिळणार असेल तर मी काही करीन. अग्निदेवापुढे झोळी पसरली. अग्निदेवाने एक फल दान केलं. त्या फलाचं नाव होतं पायस. जा दशरथा, तुझ्या तिन्ही बायकांना हे फल सारखं करून वाट. दशरथ राजमहालात आला. कुठं होता राजमहाल? जिथं राम जन्म भूमी आहेत ना, जिथं आज राम मंदिर उभं राहिलं, तिथं राम मंदिरच नव्हतं. तो जवळ 100 एकराचा परिसर आहे. मला पुढे हा इतिहास सांगायचा आहे तुम्हाला. 100 एकराचा परिसर आहे. त्या परिसरामध्ये कौशल्याचा महाल होता, सुमित्रेचा महाल होता, कैकेयीचा महाल होता, राजा दशरथाचा विश्रांतीगृह होतं. आणि त्या जागेवर त्या सभा मंडपामध्ये भगवान प्रभू रामचंद्र बाल अवस्थेत असताना त्या सभा मंडपात खेळत होते. आणि जिथं प्रभू रामचंद्र खेळत होते म्हणून तिथं बाल रामलल्ला मंदिर बांधलेलं होतं. अयोध्येतलं सर्वात ऐतिहासिक मंदिर प्रभू रामचंद्रांचं बाल लल्ला मंदिर. ते मंदिर बाबराने पाडलं. कसं पाडलं मी पुढे सांगतो तुम्हाला. रामायणामध्ये प्रमुख 3 रामायण आहे. तर ते 3 रामायण 3 खंडावर झालेले. 3 खंडावर म्हणजे एक रामायण प्रभू रामचंद्र येण्याच्या 5,500 वर्ष आधी रामायण लिहिलं. ते पहिलं रामायण. हो, प्रभू रामचंद्राच्या आधी येण्याच्या आधी लिहिलेलं रामायण पहिलं रामायण. दुसरं रामायण प्रभू रामचंद्र आले, मृत्यू लोकात अवतार कार्य चालू झालं, तिकडं ते अवतार कार्य करतात आणि इकडे हे शब्दात रेखाटतात. ते दुसरं रामायण. आणि तिसरं रामायण प्रभू रामचंद्र येऊन गेल्यानंतर लिहिले गेलेलं रामायण हे तिसरं रामायण आहे. हे 3 रामायण आहे. हे 3 रामायण मग कोणतं? मग पहिलं रामायण कोणतं कोण माहितीये का? पहिलं रामायण कोणतं? बोलीला वाल्मिक तैसेची करी. नीट ऐका बरं का साहेब, मला तुम्हाला काय प्रश्न विचारायचे, नीट ऐका आता. पहिल्या रामायणाचं मी तुम्हाला उलगडा सांगितलं. पहिलं रामायण कोणतं आहे? बोलीला वाल्मिक तैसीची करीन वर्तुनी लावीन नामावण. भगवान परमात्म्याने वचन दिलं. कुणाला? नामदेव महाराज म्हणतात देवाने वचन दिलं. कुणाला? वाल्मिकाला. तुझे लिहिशील तसं रामायण मी करीन. मग पहिलं रामायण लिहिलं कोणी? बोलीला वाल्मिक. कोणी लिहिलं? वाल्मिकाने. वाल्मिक हा वाल्या कोळी होता, म्हणजे वाल्मिक ऋषी होता. माझा प्रश्न उत्तर द्या. वाल्या कोळी. बरोबर ताई, एकदम बरोबर. वाल्या कोळ्यानं पहिलं रामायण लिहिलं. रामायण कोणाला लिहिलं? वाल्या कोळ्यानं. बरं, वाल्या कोळी साधू होता का डाकू होता? गुरुजी, डाकू का साधू होता? डाकू होता आहे ना. हा, म्हणजे पहिलं रामायण साधून लिहिलं का डाकून लिहिलं? अरे झालं, उत्तर द्या मला तुमचे, तुम्ही विद्वान लोक आहे. पहिलं रामायण साधून लिहिलं का डाकून लिहिलं? बोला. डाकून. खरे ताई, फरक एवढा आहे. पहिलं रामायण डाकून लिहिलं हे बरोबर आहे, पण त्या काळातल्या डाकून लिहिलेलं रामायण आजच्या चांगल्या साधूला कळत नाही, हे दुर्दैव आहे. हे राहिला डाकू बरा होता आजच्या साधूपेक्षा, मला हे सांगायचंय तुम्हाला. खोटं आहे का? तुम्ही सांगा. आहे चुकीचं बोलता साधू महाराज, चुकीचं आहे का? तुम्ही माझ्या वडिलांसारखे. त्या काळातल्या डाकूने लिहिलेलं रामायण आजच्या साधूला कळत नाही. मग आजच्या साधूपेक्षा त्या काळातले डाकू सुद्धा बरे होते. अहो, त्या काळातले डाकू खून करायचे आधी विचार करायचे. आजच्या माणसापेक्षा, तुम्ही माणसाला विद्वान म्हणता ना, आजच्या माणसापेक्षा त्या काळातले राक्षस सुद्धा चांगले होते. आज जेवढे माणसं क्रूर झाले ना, आज कलियुगातले जेवढे माणसं क्रूर आहे ना, एवढे क्रूर त्या काळातले राक्षस सुद्धा होते. राक्षसाला दयामाया होती. हा स्वार्थासाठी सख्या भावाला टपकितो. रात्रभर रामायण वाचितो. राम भरत भेटीचा प्रसंग आल्यावर रात्री 12 वाजता गागून उठवतो. काय भरताचं प्रेम रामावर होतं बा. तोच रात्री गागणारा सकाळी सख्या भावाचा बांध करीतो.
त्याला आडवा आलो तिकडून नाही काढी तू आणि त्यानं पोलीस केस केले हा झेंडा घेऊन पंढरपूरला निघतो ज्ञानबा तू कर हे काय चालू आहे अहो तुम्ही आमच्या पाया पडता महाराज पाया कोणाच्या पडावं याचं तरी आपल्याला काही नॉलेज आहे का हा कोणी कोणाच्या पाया आमच्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे पाया पडलं पाहिजे अरे पाया पडावं संप्रदायाचा नाही नियम मग एका म्हणलं पण नियम नाही तर मग आकच काय सांगितलं पंढरीत लोकांना हे अभिमान पाया पडायचं आणि एकमेका म्हणलं असं ऊर काढून बोलू नको तुकाराम महाराज म्हटले पंढरीत लोकांना हे अभिमान पाया पडे जन एकमेका पण ते पंढरपूरचं मर्यादित आहे पंढरपूर पुरतं मर्यादित आहे त्याचं कारण सांगतो इकडचा राक्षस चंद्रभागा ओलांडून पलकडे गेला का तो माऊली होतो इकडचा राक्षस चंद्रभागा ओलांडून पलकडे गेला का तो माऊली होतो मग इकडचा राक्षस चंद्रभागा ओलांडून पलकडे गेला माऊली जर झाला तर त्याचं दर्शन घ्यायला काय अडचण नाही पण तोच राक्षस चंद्रभागा ओलांडून परत इकडे आला जर राक्षस झाला तर मग काय पाया पडायचं का मांडे आणायच्या जगात तुम्हाला पाया पडायचं ना गाडीतून उतरायला लोक पाया पडायला लागले आमच्या काय पाया पडणार आहे ज्यांच्या पाया पडायला पाहिजे त्यांना तुम्ही लाता मारता आणि ज्यांना पायाला हात लावून नाही त्याचे तुम्ही पाय धुवून पाणी पितात बिंडोक नाही मग काय तुम्ही आता लय जबाबदारीने बोलतो हे लावेले म्हणून तुम्हाला पाया पडायचंय ना माझ्याकडे लक्ष द्या प्रभू रामचंद्र युद्धाला वनात निघाले ना तर ज्या मातेनं वनवास दिला प्रभू रामचंद्र पहिले त्या मातेच्या गळ्यात पडून फक्त हसत होते रडत नव्हते कारण हे माते कैकेयीला सांगितलं होतं हे माते जर जगा या अयोध्येत प्रभू रामचंद्रावर प्राणापेक्षाही प्रेम करणारी पहिली आई ही कौशल्य नव्हती पहिली आई ही कैकेयी होती महाराज ध्यानात ठेवा कैकेयी प्राणापेक्षाही रामाला प्रिय समजणाऱ्या कैकेयी मातेनं प्रभू रामचंद्राने कैकेयी मातेकडे बघितलं बाल्य अवस्थेत 7 ते 8 वर्षाचे राम होते नीट ऐका 7 ते 8 वर्षाचे राम होते त्या आईनं कैकेयी मातेकडे पाहिलं मग विचारलं बोले माँ कितना प्यार करती हो मुझसे रामा बहुत प्यार करती हूँ तुझसे क्या बताओ राम हो कितना प्यार करती हूँ ये मेरे मुंह से मैं बता नहीं सकती हूँ राम मगर बहुत मुझसे इतना प्यार करते है ना तो मेरा एक कहना मानेगी माझ्यावर एवढं प्रेम करते ना मग माझं एक ऐकशील का कोण म्हटलं कैकेयी प्रभू रामचंद्र कैकेयी म्हटलं बोल रामा काय पाहिजे तुला काळीच काढून देते तुला काय पाहिजे मला सांग त्यावेळेस रामाने फक्त एकच सांगितलं ज्यावेळेस मी 14 वर्षाचा होईल ना 14 वर्षाचा मी प्रभू होईल ना त्यावेळेस पाया पडून सांगतो मी 14 वर्षाचा झाल्यानंतर फक्त 14 वर्षासाठी माझा त्याग करून तुम्हाला वनात पाठव आणि हे तू माझ्या बापाला सांग माझा बाप मला वनात पाठवणार नाही का तर मी त्याच्या म्हातारपणाचा पुत्र आहे म्हणून तो मला वनात पाठवणार नाही पण मला 14 वर्ष वनात जायचंय आणि ते काम फक्त तूच करू शकते म्हटल्यानंतर काही नाही हात मागे घेतल्यानंतर सांगितलं माँ क्या ये मेरा कहना नहीं मानेगी क्या राम क्या बोलता है तू मेरा माझा प्राण आहेस तू माझा श्वास आहे आणि तुला माझ्यापासून दूर 14 वर्ष लुटू त्यावेळेस कैकेयीला यथाभूत ज्ञान भगवान प्रभू रामचंद्रांनी दिलं आणि मी 14 वर्ष वनात जाऊन काय करणार आहे याची पूर्ण माहिती कैकेयी मातेला दिली त्यावेळेस कैकेयी मातेनं 14 वर्षासाठी रामाकडे वनवास मागितला कैकेयी माता एवढी स्वार्थी माता नव्हती ध्यानात ठेवा फक्त आपण स्वार्थ बुद्धीचे लोक असल्यामुळे वेगळ्या दृष्टीने कैकेयी मातेकडे बघतो या विषयाकडे पहिलं हो दान दिलं कोणी अग्निदेवाने दशरथा पायस दान दिल्यानंतर राजा दशरथ बायकांच्या महालात गेला नीट ऐका आता हा इतिहास तुम्हाला जाताना सांगून जातोय वेळ कमी आहे तरी सांगून जातो तुम्हाला वेळ देतोय कारण मी गायना जास्त वेळ घातला म्हणून तुम्हाला वेळ द्यायचा आहे विठ्ठल या पायस नावाच्या फळाचे 4 तुकडे केले 4 तुकडे त्यातला पहिला तुकडा कुणाला दिला माहितीये का त्या पायस नावाच्या फळाचे म्हणजे त्या पिंडाचे त्या गोळ्याचे 4 तुकडे केले त्यातला एक तुकडा राजा दशरथाने उचलला आणि कौशल्य मातेला दिला
कौशल्या मातेला तो प्रसाद दिल्यानंतर मोठी होती कौशल्या आई. कौशल्या आईने विचार केला प्रसाद एकट्याने खाऊ नये, म्हणून त्या प्रसादातला थोडा तुकडा तोडला आणि सर्वात लहान कैकेयी म्हणून कैकेयीला दिला. दुसरा तुकडा राजा दशरथाने उचलला आणि सुमित्रा मातेला दिला. सुमित्रा मातेनं सुद्धा विचार केला मोठ्या हक्कानं जर कैकेयीला थोडा तुकडा दिला तर मग आपण का देऊ नये, म्हणून सुमित्रेला मिळालेल्या प्रसादाचा थोडा तुकडा सुमित्रा मातेनं तोडला आणि तो कैकेयीला दिला. कौशल्य आणि सुमित्रा या दोघीकडून आलेला प्रसाद एकत्र झाला आणि तो कैकेयीच्या पोटात गेला. त्या दोन प्रसाद एकत्र झाला. त्या एकत्र प्रसादाच्या ते एकत्र प्रसादाच्या ताकदीने कैकेयीला जो मुलगा झाला त्या मुलाचं नाव आहे शत्रुघ्न. शत्रू आणि अग्नी, ज्याच्यापुढे शत्रू काहीच करू शकत नाही, ज्याला अग्नी जाळू शकत नाही, त्या वीराचं नाव शत्रुघ्न आहे. विठ्ठल. पिंडाचा गोळा उचलला कैकेयीला दिला. स्वतःचा प्रसाद जो कैकेयीने खाला त्या प्रसादापासून कैकेयीला भरत नावाचा सुपुत्र झाला. पण पहिला प्रसाद जो कौशल्या मातेला दिला त्या प्रसादापासून कौशल्या मातेला राम झाला. सुमित्रा आईला जो प्रसाद दिला त्या प्रसादापासून सुमित्रा मातेला लक्ष्मणजी झाले. हे 4 भाऊ महाभारतातही 5 आहेत आणि रामायणात सुद्धा 5 आहेत, पण तुम्ही फक्त 4 उल्लेख करता, 5वा माहितच नाही तुम्हाला. हो, हे अयोध्येच्या राजा दशरथाला 4 नाही 5 पुत्र आहेत. आध्यात्मिक नियमाने 5 पुत्र आहेत. तुम्हाला सांगतो आता एक लक्षात घ्या. गोळा एक, ते गोळे कापले त्याचे 4 भाग केले, 3 भाग तिने बायकायला दिले, 1 भाग उरला का नाही? जो भाग उरला ना गोळ्याचा पिंडाचा जो भाग उरला ना त्या उरलेल्या भागावर एका गाडीने झडप मारली. अयोध्येच्या राजगादीची घटना सांगतो मी तुम्हाला. त्या उरलेल्या भागावर एका गाडीने झडप मारली. त्या गाडीने तो पिंड पायात धरला आणि ती अयोध्येतून उडाली. आणि अयोध्येतून उडत ती नासे आणि त्र्यंबकेश्वराच्या मध्ये एक डोंगर आहे. त्या डोंगरावर एक माता तप करत होती. त्या तप करणाऱ्या मातेचं नाव अंजनी आहे. हो, त्या अंजनी मातेच्या येऊन झोळीत त्यांनी तो पिंड टाकला आणि तो अंजनीने सेवन केला. त्या पिंडापासून अंजनीला एक पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव बजरंगबली आहे. विठ्ठल. एवढाच सांगतो मी विषय. मग अवताराचा टायमिंग ठरला. पहिला अवतार झाला प्रभू रामचंद्रांचा चैत्र शुद्ध नवमीला. तो काळ आता कालखंड आता हे जवळ आलेला आहे. नवमी तिथी मधुमास पुनीता शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता. साधा वाजता नवमी तिथी मधुमास पुनीता शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता. राम सिया राम जय जय राम. नवमीला राम आले. एकादशीला लक्ष्मणाचा जन्म, त्रयोदशीला भरत शत्रुघ्न आले आणि चौथे भरत पंचमीला भरत आले आणि पौर्णिमेला भगवान बजरंगबली आले. भगवान बजरंग हे 4 देव होते ब्रह्मतत्व, पण यांचाही बाप भगवान बजरंगबली. भगवान बजरंगबली रामाचे दास आहे इथपर्यंत ठीक आहे, पण भगवान बजरंगबली हा शंकराचा अवतार आहे. शंकराचा आदिनाथ उमा बीज प्रगटले. मूल तत्व म्हणजे भगवान बजरंगबली आणि मूल तत्व असल्यामुळे बजरंगबलीने हृदयात श्रीराम आणि सीतेला धारण केलं. श्रीराम Bye.
प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला आणि इकडं त्या अक्षरात लिहिणारे आमचे निळोबराया तिकडे अयोध्येत राम आले त्यांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं कोण आला देव घरा तो देव 14 वर्षाचा झाला परत काही मातीने हुसकून दिला रामात वनात आता काही मातीने हुसकून दिला इथपर्यंत हे रामायण तुम्हाला माहिती आहे पण आता आणखीन एक सांगतो 1526 साली बाबराचा सेनापती होता त्याचं नाव होतं मीरबाकी बाबराचा सेनापती होता त्याचं नाव होतं मीरबाकी त्या मीरबाकीने आणि बाबराने अयोध्येवर हल्ला केला नाही त्याने मेवाडचा राजा होता संग्राम सिंग राजपूत माझ्याकडे लक्ष मेवाडचा राजा होता संग्राम सिंग राजपूताच्या मेवाडवर हल्ला केला संग्राम सिंग राजपूताने त्याला पराजित केलं आणि येताना अयोध्येत आल्यामुळे अयोध्येच्या रामललाच्या मंदिरावर बाबराची वक्र दृष्टी पडली आणि पहिला बाबराने मीरबाकीला सोबत घेऊन पहिला राम मंदिरावर हल्ला केला तो 1526 ला 1526 ला हल्ला केल्यानंतर सर्व हिंदू लोक जागे झाले हिंदूंनी विरोध केला त्या युद्धात लाखो हिंदू बाबराने कापले शरयू नदीचं पांढरं पाणी लाल झालं महाराज लाल तो 1526 चा दिवस पण त्यावेळेस बाबरी हो राम मंदिर एकदाच पाडलेलं नाही पहिला अटॅक 1526 ला केला दुसरा अटॅक परत 1528 ला केला पहिल्यांदा राम मंदिराचे कळस वगैरे पाडले दुसऱ्यांदा भिंती वगैरे पाडल्या महाराज पण पडेना त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर महाराज ते पडेना म्हणून बाबराने विचार केला एवढ्या सुंदर भिंती त्या पाडल्यापेक्षा आपल्याला मस्जिदच बनवायची ना मग याच्यावरच घुमूट तयार केले तर काय अडचण आहे त्या मंदिरातल्या तांब्याच्या मूर्ती खड्डे घेतले खाली इकडे लक्ष द्या त्या खड्ड्यात दाबल्या आणि त्याच्यावर कब्र बांधले ते कब्र बांधले आता हे हिंदूंना माहिती होतं त्याच्यानंतर एक राजकुमारी राणी होती महाराज झाशीजवळ एक प्रांत आहे आघात नावाचा प्रांत त्या प्रांतातल्या त्या राणीने 70,000 महिला एकत्र केल्या आणि परत त्याला कारसेवक म्हणून राम मंदिरावर तिथे बाबरी मस्जिद पाडण्याचा प्रयत्न केला त्याही काळात तिला मारलं त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर पंडित देवीधीर पांडे म्हणून होते कारसेवक त्यांनी 1 लाख सैनिकांची फौज तयार केली आणि राम मंदिरावर त्या बाबरी मस्जिदवर अटॅक केला आमचं राम मंदिर आम्हाला परत द्या म्हणून मागणी घातली 70,000 लोक त्या काळात मारले कोणी बाबराने आणखीन 1934 पर्यंत हा लढा चालू होता महाराज 1934 ला लढा चालू होता त्याच्या सरकार जात होते येत होते पण ज्यावेळेस 6 डिसेंबर 1990 ला एक लढा झाला त्याच्यानंतर 1992 ला एक लढा झाला आणि 6 डिसेंबर 1992 ला दुपारी 3 वाजता राम मंदिराचा घुमूट खाली आला हो त्या 6 डिसेंबर 2092 ला येवला तालुक्यातून मी जवळ 50-60 पोर अयोध्येला नेले त्या काळचे तर त्या काळचे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांचं नाव होतं मुलायमसिंग यादव महाराज त्यांनी येणारे ट्रॅक बंद केले जाणारे ट्रॅक बंद केले माणूस माणसाला सापडला नाही पाहिजे
म्हणून त्या काळात कार सेवकांना उचलायचं, गाडी टाकायचं, कुठेतरी जंगलात नेऊन सोडायचं, काही रस्ता कळत नव्हता. आणि अशा काळामध्ये हो विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी त्या मंदिराची तुला हातात घेतली. आणि त्या काळचे विश्व हिंदू परिषदचे जे सरसंघ चालक होते अशोकजी सिंगल साहेब यांनी त्याचं नेतृत्व केलं. आणि यांनी नेतृत्व केल्यानंतर लाखो कारसेवक अयोध्येत जमला महाराज. लाखो हनुमानगडी जवळ लाखो जमले. त्या मंदिराला कंपाऊंड लावलेलं होतं, तार कंपाऊंड. त्या कंपाऊंडला करंट सोडलेला होता. पण कम्प्लीट 3 वाजता हर हर महादेव नावाचा गर्जना केला. जो जिडून जागा दिसे तिथं चढायचा आणि बाबरी पाडली. आता बाबरी पाडल्यानंतर 2021 पर्यंत न्यायालयात खटला चालला. 1992 पासून तर 2020 पर्यंत न्यायालयात खटला चालला. हिंदुस्थान मधल्या रामाला या सरकारला न्याय द्यायला कितीतरी वर्ष लागले, कितीतरी वर्ष. मुसलमानांना विरोध नाहीये, मुसलमानांना आमचा विरोध नाही, पण त्या काळातल्या क्रूर यवनांनी आमच्या रामावर अटॅक केला, मंदिर पाडलं, ती बाबरी मस्जिद बांधली ना. आमच्या रामाची राम जन्मभूमी आम्हाला परत पाहिजे, हेच फक्त हिंदूंचं मत होतं. योग्य निर्णय सरकारने दिला आणि योग्य निर्णय दिल्यानंतर राजकारणात बऱ्याच वर्ष राम मंदिरावर राजकारण चाललं. परंतु बरेच एकमेकांवर आरोप करायचे, राम मंदिर बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे, राम मंदिर बनाएंगे लेकिन तारीख नहीं बनाएंगे. परंतु एक सांगतो, देवाचा देवदूत भगवान परमात्म्याने या मृत्यू लोकात पाठवला, गरीबाच्या घरात पाठवला. आणि गरीबाच्या घरात आलेला एक विद्वान माणूस, त्याच्या विद्वत्तेनं महाराज या देशाचा पंतप्रधान झाला. त्या विद्वान महात्म्याचं नाव आहे माननीय नरेंद्रभाई मोदी साहेब. तुम्हाला एक साधारण सांगतो, इथं कोणत्याही पक्षाचे लोक असो, मी कोणत्याच पक्षाचा माणूस नाही, तुमचे पक्ष तुम्हाला जग लागो, मी कोणाला मतदान करत नाहीत. पण लोणीकरांनो तुम्हाला एक जाताना सांगतो, तुम्ही रामान्य राधाकृष्ण विखे साहेबांच्या पंचक्रोशीत वावरतात. राधाकृष्ण विखे साहेब हे निशे साहेब नाही, तर ज्या कालखंडात माझ्या रामाला न्याय मिळाला, तर त्या न्याय मिळवून देण्यासाठी काही टक्केवारी नका होईना, पण तुमच्या राधाकृष्ण साहेबांचा हिस्सा आहे हे भरेपर्यंत कधी विसरू नका. विखे साहेब महाराज, मी माझ्या रामाला एकच मागणं मागेल, हे रामा, माझ्या जीवनातलं जे पुण्य केलं मी तुझ्या चरणावर समर्पित करतो. त्या बदल्यात मी एकच मागणं मागतो आजच्या कीर्तनातून, कारण या लोणीकरांना देण्यासाठी माझ्याकडे काही नाही, मी गरीब माणूस आहे. पण मी मागणं एकच मागेल का, हे रामा, मी जीवनात काही पुण्य केलं असेल तर त्यातलं काही पुण्य मी तुझ्या चरणावर समर्पित करून त्या बदल्यात एकच मागणं मागतो, माझ्या या लोणी ग्रामस्थांना, माझ्या माता भगिनींना, भगवंता आणि राधाकृष्ण विखे साहेबांना, सुजयदादांना, आमच्या ताईंना उदंड आयुष्य दे, निरोगी शरीर दे. आणि या लोणी ग्रामस्थाकडून, माझ्या माता भगिनीकडून, सर्व कार्यकर्त्याकडून अशीच धर्माची सेवा घडू दे, एवढं मागणं मागतो. आणि महाराज मी तुमचा निरोप घेतो. का निरोप घेतो? कुठल्याही कालखंड आहे, मलाही पुढचा कार्यक्रम आहे आणि तुम्हालाही पुढे लग्नाला आज 22 तारीख आहे, जाम झालं. तर एक 5 मिनिटात तुम्हाला कार्यक्रम संपवतो. फक्त देव घरात आला, कधी घरात आला तर त्या काळात त्या चैत्र शुद्ध नवमीला घरात आला. आणि आज मी तुम्हाला मग एक शब्द वापरला की कैकेयीने रामाला फक्त 14 वर्ष वनवास दिला, पण महाराज बाबराने प्रभू रामचंद्राला 500 वर्ष वनवास दिला. मंदिर पाडलं 1526 ला, निम्म मंदिर पाडलं 1526 ला, निम्म मंदिर पाडलं 1528 ला. तर 1528 पासून प्रभू रामचंद्र जेलमध्ये होते बऱ्याच काळ. तो पुजारी जायचा, तिथं छोटी राममूर्ती होती, गेट उघडायचा, देवाला धुवायचा, स्नान घालायचा, परत देव मंदिर लावून निघून यायचा. राम लल्लाचं दर्शन घेण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. बऱ्याच काळ केस चालल्यानंतर महाराज, केस चालल्यानंतर सुद्धा राम लल्लाला तिथं ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली, तिथं उकारल्यानंतर एवढ्या तांब्याच्या मूर्ती सापडल्या. त्या मूर्ती तिथं टेंट टाकला, टेंट म्हणजे ताडपत्र्याचा मंडप टाकला आणि त्या मंडप मध्ये त्या मूर्ती ठेवल्या. त्या मूर्ती मंडप मध्ये 23 वर्ष राहिल्या, 23 वर्ष. आणि सलग 500 वर्षापासून माझ्या रामावर जो अन्याय होत होता, तो पूर्ण अन्याय दूर करणारा एक राम भक्त, त्या राम भक्ताचं नाव आहे नरेंद्र मोदी. म्हणून सांगतो, तुम्ही राजकारणावर लोकांना माझी एक विनंती आहे, राजा हो,
तुम्ही सर्व एका धर्माचे लोक आहे. राजकारण राजकारणासाठी करा, पण माझ्या रामाला राजकारणात आणून रामाचा सत्यानाश करू नका. मला माग तर एक पंडित म्हणला राम मांसाहारी होते म्हणे. मी तर तोंडालाच हात लावला. बाबा बाबा, अरे कोण काय बोलत सांगता येत नाही. बाबा बाबा, देव त्यांना सद्बुद्धी देव. माझे एकच मत आहे, राजा हो आपण सर्व एका आईचे लेकर आहेत ना. नका ना रे. अरे तुमच्या देवावर तुम्ही एखादा मुसलमान किती मोठा नेता असू द्या, त्याच्या अल्लाला तो नाव ठेवत नाही ना रे. संसद भवनामध्ये भांडणारा जर एखादा मुसलमानाचा नेता खासदार आमदार असेल ना, आणि जर तुमचे संसद भवन चालू असेल, संसद भवनामध्ये भांडता जर त्याच्या नामाचा टाइम झाला ना, ते भांडायचं सोडून देतं, संसद भवनाच्या बाहेर येतं, कुठं तरी गार्डन मध्ये जातं, खाली उपर नाथ तर कानात बोर्ड घालून लगेच नमाजला सुरुवात केला. अल्लाहू अकबर. किती श्रीमंत नेता मुसलमानाला त्याच्या अल्लाला अंधश्रद्धा म्हणत नाही, पण तुमच्या रामावर ऑब्जेक्शन घेणार तुम्ही लोक. तुमच्या पाया पडून सांगतो राम, हो तुम्ही राजकारण बाजूला ठेवा आणि फक्त राम तत्व म्हणून एकत्र या. निश्चितच भारत देश हा जगावर तर राज्य करील, पण विश्वगुरु बनायला अजिबात वेळ लागणार नाही. ही ताकद रामशंकर देव धराला. हो त्या काळात परमात्माने आज 22 जानेवारी 2024 ला मोदी साहेबांच्या अथक प्रयत्नाने, या सरकारच्या अथक प्रयत्नाने देव घरात आला. म्हणून आज महाराजला भक्ती सन्माने पूजला, भक्ती सन्माने पूजलेला आहे. हो त्या ठिकाणी पाहुणेर पंगती महाराज म्हणतात. निळावर आहे म्हणतात, अयोध्येला लाखो पाहुणे आलेले. पाहुणेर पंगती, ते लाखो पाहुणे भक्त राम भक्त आहेत. भक्त द्विजवृंदे शोभती. एवढं झाल्यानंतर कथा होणार आहे तिथं. आता कथा चालू आहे, पुढे आरंभोणी कथा. तुम्हाला टीव्हीवर दाखवत नाही, पण कथा चालू आहे अयोध्येला. मस्की साहेब लय साधू संतांच्या कथा चालू आहे. पुढे आरंभोनी कथा. मुका माळ गंध अक्षरा, जे जे साधू मंडळी गेले त्यांचा तिथं आदर तिथे झालेले. आणि निळा म्हणे ब्रह्मानंदे, भक्त नाचती उभयता आनंदे. देव घराला भक्ती सन्माने पूजला. 5 मिनिट कोणी उठायचं नाही, 5 मिनिटात मोकळत होतो. सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवा. मुखाने मंगल विठ्ठलाचं भजन करू. हे 5 मिनिटात तुम्हाला मोकळं करून देतो. मंडळी एकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीरामचंद्र भगवान की जय. बजरंग बली की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. लोकार भगवान सांगतो. 1-2-5 मिनिटं ऐका. आता दादा हो, देवाने दिलेला सर्वात मोठा तुम्हाला अनमोल ठेवा जर असेल तर शरीर आहे. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा. सर्वात मोठी संपत्ती शरीर. मग अशी मला कोणीतरी बोललं, मला वाटतं भारत महाराज का आमचे मस्के साहेब बोलले म्हणे, महाराज तुम्ही त्या काळात 2012 जशी दिसत होते ना, तसे 2024 ला 12-12-24 आहे ना. अरे 12 वर्ष झाले मला बी. एक तर पूर्ण झालं आहे का नाही.
ग्रामस्थ लोणी बुद्रुक ग्रामस्थ आयोजित आनंद उत्सव सोहळा खूप सुंदर पद्धतीने साजरा केला। उत्कृष्ट साऊंड सिस्टम हे सुंदर मंडप आहेत। सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो। उपस्थिती ज्यांची झाली माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे साहेब पाटील त्यांनाही मी धन्यवाद देतो। माननीय नामदार सौ शालीनताई विखे पाटील, सन्माननीय नामदार अण्णासाहेब पाटील मस्के, सन्माननीय आमदार डॉक्टर विजय सुजय दादा विखे आणि सर्व माझा राम भक्त परिवार सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। सर्वांनी फक्त आरतीसाठी जागेवर उभे राहा। सर्वांनी रामाची आरती घ्यायची आणि सेवेला पुरवणार। ओम जय जानकी नाथ श्री स्वामी जय श्री रघुनाथा
मंडळाला खंडप्रेमा चंद्रभागे स्नान तुला पंढरीचा वारकरी व्हावे अकल्प आयुष्य व्हावे तया तुला माझ्या सगळ्या कल्पनेची बाधा न हो कोणी काही संदर्भ अहंकाराचा बारा न लागो राजसा माझे आयुष्यदासा नावा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखिंदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काही मागणे ते एक तुझ प्रती आहे या संतांची निर्विहीची मज देवी तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संतांची निर्विहीची मज देवी आणि तुझे काही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव जगत व्यापका जनार्दना आनंद गणा विनाशा सगळ देवाजी देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सुंदर चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाग्रा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा श्री कमल नयना कमलापती कामिनी मोडा मदर मूर्ती भूतारका धर्त्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रम अगाय सगुणा निर्गुणा जगजनित्य जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगणा बाळकृष्णा तुका आले लोटांगणी मज घाव जावाची चरणी हेची करीत असे विनवणी हो वंदनी सुरवावे सगळा देवाची देवा कृपाळवाची केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सद्रुव आता विश्वात्मके येणे वाटे तू शावी तोषुडी मध्ये द्यावी पसायला आणि जे खळांची गणगिरी सांगतो त्या सत्कर मिळती वाढव उदा परस्परे जण मध्ये विटांचे तिकडे जाव विश्व स्वधर्म सूर्यभाव जो जीवांची तुझलाव प्रांजल वर्षरे सगळा मंगळी ईश्वर निष्ठांची मंडळी अनावर्त मंडळी भेटत सदा कल्पतरूचे आरव चेतना चिंतनाची गाव बोलची आनंद विषय चंद्रविजाला क्षण मार्तंडाचे तापे ते सर्व सदा सज्जन सूर्य किंबहुना सर्व सुखी कोणवणीची हिरोकी भुजिद्वाजी वृत्ती अखंडित आणि ग्रंथ उपजवे विशेषी रोखी द्रष्टादृष्टी विजय होवावे हे तवणे श्री विश्वेश्वराव अहो दान पसाव हे नेवरे ज्ञानदेव सुखिया हे नेवरे सर्वांनी हातवर करा एकदा प्रभू रामचंद्रांनी आपल्याला अयोध्येतून पाहिलं पाहिजे बरं का असेच हाती एक तास तसेच ठेव सर्वांनी गर्जना करा बोला कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय श्री रामचंद्र भगवान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय गो माते की जय धर्म की जय भारत माते की जय नमः पार्वती पतय हर हर